धन्यवाद मन शेवटाचा धन्यवाद. तर आपला पत्ता असणार आहे जोधपूर मारुती चौक या पाक्या. हात वरती नको रेडी 1 2 3 स्टार्ट. पळत ये. इथे मिळणार आहे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट, तेही फक्त 300 ते 350 या रेंज मध्ये. आउटलेटचे मालक रेंज मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला प्लेन ह्याचं पहिलं काय म्हणू आता इथून नाही पहिले शर्ट शर्टापासून करू. तसेच तुम्हाला इथं ठेवू. हे बघा यांची अवस्था. एवढं मोठं दुकान टाकून मी ह्यांना माल ठेवायला जागा नाही. त्या रेंज मध्ये 400 हां 400 म्हणलं. मग हे आजची 1 2 प्लेन आणि पीनट असं म्हणायचं. इथे तुम्हाला मिळणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग असणार आहे ॲडव्हर्टायझिंगचा. म्हणजेच की ना मला बऱ्याच दिवसापासून ॲडव्हर्टायझिंगचा व्हिडिओ बनवायचा होता आणि कोणाच्या तरी शॉपमध्ये मला ॲडव्हर्टायझिंग करायची होती. पण आता म्हटलं कोणाच्या करायची, त्यासाठी कोणाच तरी शॉप पण पाहिजे नाही का. तर म्हणून ना मी माझ्या मिस्टरांना बोलले मला तसा ना व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून ॲडव्हर्टायझिंगचा, आणि एकदा तरी मला माझ्या लाईफमध्ये करायचा होता. तर ह्यांचाच मित्र आहे ना, तो त्याचे काही वेळेस स्टेटस असायचे नाही का त्याच्या शॉपचे मेन्सवेअरचे. तर त्याला पण मी मेसेज करायचे की मला तुझ्या शॉपमध्ये असा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. तर तो तरी बोलत होता पण मलाच काही टाईम नव्हता. आणि फायनली मी यांना बोलले आपण त्याच्या शॉपमध्ये माझा पहिला ॲडव्हर्टायझिंगचा व्हिडिओ शूट करू. जमो घर न जमो नाही का, फक्त प्रॅक्टिस म्हणून आपण तो व्हिडिओ शूट करायला जाऊ. तर तेव्हा पण आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. जायचं होतं पण मी तर काहीच प्लॅनिंग न करता गेले होते, कारण की मी फक्त ना प्रॅक्टिस म्हणून शॉपवरती ॲडव्हर्टायझिंग करायला जाणार होते. तर असंच ह्यांचा मित्र फ्रेंड परत आम्ही असे 4 जणांना पाणीपुरी खायला गेलो होतो. आणि तिथे पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यावरती मग त्यांना बोलले चला आपण ना फक्त प्रॅक्टिस म्हणून तो व्हिडिओ शूट करून येऊ, म्हणून जमतोय की नाही ते तर पाहू. तर मग आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर गेलो होतो त्या शॉपमध्ये. कारण की माझा ना पहिलाच एक्सपिरियन्स होता. मी काही इथून मागे कधीच ते ॲडव्हर्टायझिंग कुठेच केली नव्हती, काहीच नव्हती. एकतर मी ना एवढं बोलत पण नव्हते, ते पण यूट्यूब चॅनल चालू केल्यापासूनच एवढं मी बोलायला लागली आहे. कारण की मला सगळेच जण बोलतात तू एवढी बोलत नव्हती, एवढी कसं काय बोलायला लागली. पण आता आपल्याला ब्लॉगिंग करायची म्हटल्यावरती त्यामध्ये तर बोलावं लागतंच, आणि त्यानेच ना मला सवय लागली जास्त बोलण्याची. असो मग आम्ही त्याच्या शॉपमध्ये गेलो. आता शॉपमध्ये गेलो म्हटल्यावरती तिथं बोलायचं काय याची पण ना मी पहिलीच प्रॅक्टिस केली होती. आम्ही आदल्या दिवशीच ना आम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे पाहिले होते इंस्टाग्रामला. म्हणजे नाही का लेडीज कशी बोलणार, कसं काय काय बोलते ते ह्याचे मी ना बरेच सारे व्हिडिओ पाहिले होते, आणि ते पण मेन्सवेअर विषयीच पाहिले होते. तर ते व्हिडिओ मी पाहूनच गेले होते. तसं मी घरी प्रॅक्टिस तर केलीच नव्हती, फक्त व्हिडिओ पाहूनच तिथे मी गेले होते. तर तिथे शॉपमध्ये तर गेलो पण तिथे ह्यांचे सगळे मित्र होते. 5-6 जण तर ह्यांचे मित्रच होते, आणि मित्रांसमोर बोलायचं म्हटल्यावरती मला तर काही हसायला कंट्रोलच होत नाही. तर गेलो 5-6 मित्र होते, आणि आता काय बोलायचं काय नाही ते मला तर त्यांच्या मित्रांनी सांगितलं होतं. तिथे 2-3 जण होते आणि ह्यांनी माझं शूट घेतलं. तर आता हे ॲडव्हर्टायझिंग केलेला व्हिडिओ ना जवळपास 4-5 दिवस झालं मी तो व्हिडिओ शूट केलेला. पण त्याचं एंट्रो म्हटलं आत्ता घेते, कारण की तो एंट्रो घ्यायला मला काही टाईमच नव्हता. आणि त्यावेळेस आम्ही अनप्लॅनिंग करून गेलो होतो ना, त्यामुळे एंट्रो पण मी काही घेतलाच नव्हता. त्यामुळे आज म्हटलं त्याचा थोडासा इंट्रो टाकते, जे की माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी आधीच शेअर करते. अजून कोणी माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इथे ना मी त्याची ID देते, तर जावा आणि माझ्या इंस्टाला फॉलो करा. तर चला एवढंच असेल तर बघा आता माझा व्हिडिओ कसा होतोय कसा नाही ते ॲडव्हर्टायझिंगचा. एक क्लिप तर मी बऱ्याच वेळा रिपीट केलेली आहे, पण जमलं मला फायनली नाही का. पहिलाच एक्सपिरियन्स होता, ह्या आधी काय मी केलेलं नव्हतं ते, आणि मला करायचं होतं म्हणून ते मी एक प्रॅक्टिस म्हणून गेले होते त्या शॉपमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर व्हिडिओ आता तुम्ही पुढे नक्कीच पहा. इथे मिळणार आहे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट, तेही फक्त 300 ते 350 या रेंजमध्ये. हात नव्हतं तर आपला पत्ता आहे असं तर आपला पत्ता आहे. धन्यवाद मन शेवटाचा धन्यवाद. तर आपला पत्ता असणार आहे जोधपूर मारुती चौक या पाक्याच्या वरती श्रीगोंदा. हे बघा यांची अवस्था. एवढं मोठं दुकान टाकून मी ह्यांना माल ठेवायला जागा नाही. तर आपला पत्ता असणार आहे जोधपूर मारुती चौक या पाक्याच्या वरती श्रीगोंदा. एक वेळ अवश्य भेट द्या. काय पुढे हात वरती नको
Ready? 1, 2, 3, start. Okay. तर आपला पत्ता असणार आहे जोधपूर मारुती चौक कॅपा कॅफेच्या वरती श्रीगोंदा. एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद. आउटलेटचे मालक बिन आंघोळ केलेले, कधी आंघोळ सुद्धा करीत नाहीत. तसेच तुम्हाला आरमानी मिळणार आहे 350 ते 380 या रेंज मध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला प्लेन एवढी तसेच तुम्हाला आरमानी मिळणार आहे 350 ते 380 या रेंज मध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला प्लेन एवढी मिळणार आहे 350 ते 380 या रेंज. आडोस गेला. 1, 2, 3, start. तर इथे तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीचे शर्ट, तेही फक्त 350 ते 450 या रेंज मध्ये. हा. आहे 350 ते 380 या रेंज मध्ये. त्यामध्ये तुम्हाला प्लेन ते आणि नंतर पिनट असं म्हणायचं. लोकांनी चेंज करून चला आहे. काय म्हणू. ह्याचं पहिलं काय म्हणू? आता इथून नाही पहिले शर्टापासून करू. तुम्हाला इथे मिळणार आहे शर्ट प्रीमियम क्वालिटीचे शर्ट खायला ते बी. एक खड्डी झालं एका जागेवर. हा मी तेच म्हणतो त्याला. टी शर्ट असं एकाच जागेवर झालं तिथे. मी तुला ते सांगतो. आपण मग शहरामध्ये घेतलं ना प्रीमियम क्वालिटीचे शर्ट आणि तेही फक्त 350 ते 400 या रेंज मध्ये. 400 काम 400 म्हणलेलं. पळत ये. तिथे मिळणार आहे तुम्हाला सर्व प्रकारमध्ये आरमानी टॉप टॉप जीन्स. इथे तुम्हाला मिळणार आहे येते कोण प्रत्येक वेळेस. हा 650 पासून ते 750 पर्यंत. तर इथे तुम्हाला मिळणार आहे जीन्स. तेही अगदी 650 ते 750. आणि इकडे आलं हा असं आरमाने आरमानी इथे पण तुम्हाला मिळणार आहे. हा. 1, 2, 3, start. तर आपला पत्ता असणार आहे जोधपूर मारुती चौक कॅफा कॅफेच्या वरती श्रीगोंदा. एक वेळ अवश्य भेट द्या. असाच माझा मग फायनली तो व्हिडिओ शूट झाला. जवळपास तो व्हिडिओ शूट करायला आम्हाला ना दीड तास तरी लागलंच असेल, 1.5-2 तास तरी लागले. आणि तो व्हिडिओ शूट झाला, अजून काही तो अपलोड केलेला नाही आहे. अपलोड केला ना तर नक्कीच तुम्हाला माझ्या ना इंस्टाग्राम पेजला नक्कीच पाहायला भेटेल. मध्ये गेलो त्या मित्रानेच मला 2-3 म्हणजे सांगितलं कसं काय काय बोलायचं ते. आणि ते पण मला ना पहिल्या म्हणजे नाही का पहिल्यांदा जेव्हा बोलायला सांग त्यावेळेस तर मला काही जमलंच नाही. आणि 3-4 वेळा ते एकदाच मला ना रिपीट करावं लागलं, तेव्हा कुठे तो व्हिडिओ शूट झाला. त्यामध्ये त्यांचे मित्र पण होते, पण स्टार्टिंगला मला थोडं कसं म्हणजे नाही का हे वाटत होतं, अनकम्फर्टेबल वाटत होतं. पण नंतर सवय लागली. नंतर ते तर माझ्या समोरच होते, तेच सांगत होते कसं बोलायचं कसं नाही, ते काय चुकतंय काय नाही. तर माझ्यासारखंच ना तुम्हाला पण अशाच काही गोष्टी करायच्या असतील तुमच्या लाईफमध्ये, पण ते करताना तुम्हाला लोकांचा विचार येत असेल तुमच्या पुढे, मला हे कोण काय म्हणेल, ते कोण काय म्हणेल, मला जमेल की नाही, याचा विचार तुम्ही काहीच करू नका. याचा जर विचार तुम्ही केला ना तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर आता मला बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ शूट करायचा होता आणि फायनली तो म्हणजे नाही का लाजत का व्हायना हसत का व्हायना मी तो व्हिडिओ शूट केला. लाईफमध्ये अशी एक तरी गोष्ट आपल्याला जी करायची ना ती आपण करायलाच पाहिजेत. आता त्याचबरोबर मी कधीच यूट्यूब चॅनल ओपन करायचा विचार केला नव्हता, पण काय झालं होतं काय माहिती, अचानकच मला विचार आला की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे म्हणून. आणि यूट्यूबवरती मी माझे रोजचे व्लॉग वगैरे अपलोड करत जाणार. ह्याचा मी कधीच काहीच विचार केला नव्हता, पण काय झालं काय माहिती, मी ह्यांना बोलले मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, त्यांना पण काहीच आयडिया नव्हती. तर केलं आणि फायनली मला जमलं. मला पण स्टार्टिंगला असंच वाटत होतं मला जमतंय की नाही, काय होतंय की नाही माझ्याकडून, मला हे कोण काय बोलेल ते कोण काय बोलेल, याचा तर मी तेव्हा काहीच नाही विचार केला. आणि आता माझं यूट्यूब चॅनल पूर्णपणे चांगलं चाललेलं आहे आणि थोड्याच दिवसात माझं यूट्यूब चॅनल पण आता मॉनिटाईज होणार आहे, जर तुमचा सपोर्ट असेल तर असंच मी तुम्हाला हीच गोष्ट सांगू शकते, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना तुम्ही ती नक्कीच करून पहा आणि नक्कीच तुम्हाला ती गोष्ट पण भेटून जाईल, म्हणजे नाही का जमून पण जाईल. तर असं काय होतं माझ्या लाईफमधलं ॲडव्हर्टायझिंग, आणि तुम्हाला कसं वाटलं कसं नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तर भरपूर सारा मला यूट्यूबला सपोर्ट करताय, अजून असाच सपोर्ट मला तुमचा शेवटपर्यंत राहू द्या आणि लवकरात लवकर माझं चॅनल ही मॉनिटाईज होऊ दे. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.